होतं माझं पलीकडलं हा. ते एक 40-50 झाडं होते. बर 50 झाडं असतापैकी ह्या बारीला खत जे घातलेलं आहे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक खत डोस जे दिला आहे हा. त्यामुळे माझी सगळी झाडं जगलेली आहेत बर आणि त्याच्यानंतर सगळं फळ माझं हाती लागलेलं आहे. बर किती असतील अंदाज झाड अंदाज झाडाला साधारण नाही म्हटलं तरी अजून 100-125-100-125च्या पुढे असतील किनर फळ आहे. केलेर फळ. बर आणि अजून इकडलं जे आहे ते 100-150-200 पर्यंत फळ आहे. आहे ना. हा. बरं आता एकदा नाव आणि गाव सांगा. सगळं सांगितलं तुम्ही. नाव आणखीन गाव शेगाव, बर उशीर मुजावर, बर शेगाव तालुका जत, जिल्हा सांगली. बर म्हणजे डोसवर खुश आहे. हा डोसवर खुश आहे. का तर आठवडीत एवढा ना मान्यासारखा काहीतरी फायदा झाला वाटतंय का? डोस घातल्यामुळं हा. एवढा आमचा फायदा झालेला आहे. बर दुसरा डोस घालणार आहे. आज या बागेला जवळजवळ मला ते 3.5 महिने होऊन गेले. हा, तर 3.5 महिने आपण या बागेला आता सेकंड डोस टाकतोय जे आपला ऑर्गॅनिकचा आहे. पहिल्या डोसचा रिझल्ट तुम्ही शेतकऱ्या तोंडून ऐकला. आता सेकंड डोस पण आज उद्या सरांच्या बागेला टाकायचा आहे, त्यांच्याही बागेला टाकायचा आहे. तर ते ऑर्गॅनिकचा डोस आहे, त्या डोसचा जो फायदा झालेला आहे ते तुम्ही समोर बघू शकता. जवळजवळ 150, 250 सेटिंग आहे. आता याच बागेला जवळजवळ 200-250 सेटिंग होतं. थिनिंग करून राहिलेलं सेटिंग एवढं आहे. आता थिनिंग किती केलं? चिनिंग जवळजवळ यातनं नाही म्हटलं तर एक टमटम भरून काढले. तर एवढं अशा प्रकारे सेटिंग झालं होतं आणि सगळ्यापेक्षा बेस्ट बाग आलेले आणि अशीच बाग कंटिन्यू राहणार आहे 100%. एवढं तेलकटचं वातावरण आहे. काय इतका फरक पडला का तेलकटला? आलं होतं थोडं नॉर्मल आलं तर तेल आलेलं कव्हर झालेलं आहे. कव्हर झाले ना. आणि त्यात ऑर्गॅनिक खतामुळे कव्हर झाले मी स्पष्ट म्हणू शकतो. का तर नाही का गेल्या वर्षी माझं ते 50 झाडांचं फळच नव्हतं. बर या वर्षी ते फळ आहे ना. हा 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 ठीक आहे चालेल. धन्यवाद.